नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। मोस्टली मी स्पोर्ट्सवर करतो, पण एखादी चांगली मूवी आली तर मी त्याच्यावरती ॲनालिसिस नक्की करतो। तर तशीच एक मूवी आली आहे, जारण, मराठी मूवी आहे। जबरदस्त मराठी चित्रपट, मस्त ज्यांनी पिक्चर बघितला आहे त्यांना माहितीच असेल मी काय बोलतोय ते, आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। अमृता सुभाष फॅन्टास्टिक जबरदस्त काम केलं आहे। प्रत्येकाने आपापले रोल, भार्गवी चिरमुले, नंतर सोनाली कुलकर्णी, जबरदस्त आते, सगळ्यांनी आपापले रोल एकदम मस्त केले आहेत। पिक्चर सुपर आहे, पिक्चर हिट आहे आणि जबरदस्त आहे। आणि मराठी हॉरर फिल्म खूप कमी येतात, एक झपाटलेला सगळ्यांच्या लक्षात आहे अजूनही। बघा नुसतं किती वर्ष झाली तरी तसं मराठी हॉरर मूवी खूप कमी येतात, पण या पिक्चरला फॅन्टास्टिक 5 मधले 4 स्टार तर शुअर। 4 याच्यासाठी म्हणतं की स्पेशल इफेक्ट्स आणखी चांगले करता आले असते आणि लहानपणीची स्टोरी आणखी जरा भरून करता आली असती, पण ओव्हरऑल सुपर। अमृता सुभाष, हॅट्स ऑफ टू यू, जबरदस्त। तर जारण म्हणजे आता जारणबद्दल थोडंसं मला बोलायचं दोस्तो। जारण म्हणजे काय नक्की? जारण म्हणजे इन शॉर्ट बोलायचं तर काळी जादू। जारणला मोस्टली काळी जादू यांनी येते त्याच्यात। तर पण एवढं सोपं नाही आहे ना, एवढा सोपा असं तर विषयच संपला असता। चारण म्हणजे काय समजून घ्यायचं तर, पण म्हणजे कशा तेल येतं, चेहरे येतात, पैंजण येते, कोणाला बावली, काय बऱ्याच गोष्टी येतात। म्हणजे इन शॉर्ट काय भीती असते ना, ती म्हणजे भीती आठवणी त्याच्या, ते सगळं त्याच्यात येतं। आणि भीती संपत नाही ना कोणाची। आता माणूस घाबरतोच कधी ना कधी, कोणी काळोखाला घाबरतो, कोणी कशाला घाबरतो, तर मग भीती असतेच, प्रत्येक माणसाला ती येते। तर भीतीचा खेळ आहे, मुळात भीतीचा खेळ आहे जारण। आणि मुळात काही भीतीवरती अवलंबून आहे। आता ब्लॅक मॅजिक म्हणतात, युरोपमध्ये होतं, आफ्रिकेत होतं, पपुआ न्यू गिनियामध्ये होतं, बरेच ठिकाणी होतं। कोकण फेमस आहे, घाटावर होतं। नंतर उत्तर महाराष्ट्र तर स्पेशली त्याच्यात आदिवासी पाडे म्हणा की हे बरंच काही आहेत, तिथे जास्त हे आहे सगळं जारण प्रकार। म्हणजे आता ना त्याच्यात आता अंधश्रद्धाच म्हणायची झाली ना, तर आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मुंजा तो पिंपळावर, तो खवीज असतो तो समुद्रात, म्हणजे समुद्राच्या काही घटना तिकडच्या असतील तर त्या खवीज असतो, तो आफ्रिकन खवीज। नंतर चिंदूक असतो तो छातीवर बसणार, म्हणजे ह्यांचे ना स्पॉट पण ठरलेले असतात मित्रांनो। म्हणजे तो मुंजाना कधी समुद्रात जाणार नाही, म्हणजे बोटी बिटीवर। तो समुद्रातला तो खवीज असतो तो कधी त्या झाडावर येणार नाही पिंपळाच्या। नंतर तो चिंदूक छातीवर बसणार, हे दोन कोणाच्या छातीवर जाऊन बसत नाही, यांचे स्पॉट पण ठरलेले असतात। तो मजा इंटरेस्टिंग आहे बघा तुम्ही, हे असं सगळं। आणि हे म्हणजे ह्याच्याला भांडवल केलेलं आहे लोकांनी, म्हणजे अंधश्रद्धा जे बुवाबाजी करतात ना सगळे, त्याचं भांडवल केलं, भीतीचं भांडवल। तर एक्झॅक्टली हे आहे। पण म्हणजे ना कसं आहे, बाकीचे वशीकरण वगैरे म्हणतात, पण कसं ना ठरणार कसं? मंत्र असतात त्याच्यात, मंत्र मग शत्रूला हरवण्यासाठी बोलतात, कधी सापाचं विष काढायला बोलतात, तर असं बरंच काही आहे येतं त्याच्यात। पण कोणाला याला नादाला लावायचं आहे, कोणाला काय करायचं आहे, तर ते हे सगळं ह्याच्यात येतं की हे जारण केलंय, हे केलंय, असं बोलताना तो शब्द वापरला जातो मित्रांनो। आपण ना असं बघितलं नाही, म्हणजे लोकांनी बघितलं ना जारण म्हणजे काय, तो कोणाला काय येत नाही, ते ॲक्च्युली दिसतच नाही, ते राहायचं तर दिसणार कसं ना। पण ती भीती विकली जाते आणि त्याच्याने पैसा कमवला जातो, आणि भोळे भाबडे लोक ह्या अंधश्रद्धेला बळी पडतात आणि पैसे पण खर्च करतात। आणि बऱ्याच क्राईम स्टोरीजमध्ये तुम्ही बघतच असाल तर त्याच्यात घटना घडतात। तर असा हा प्रकार आहे जारण। पण हे म्हणजे आता तुम्हाला सांगतो ना, हे ठरणार कसं ना, ह्याच्यात फरक कसा करायचा? तर ते त्याच्यात म्हणजे कपड्याची बावली घे, मग तुला काय काय लाव, तिला कपडे घाल, तिला टाचणी टोच, तिला हे लाव, बिब्बा आहे, म्हणजे ना त्याच्यात मोहरी आणि स्पेशल तेल असतं। जारणमध्ये कसं असतं, स्पेशल तेल यूज करतात। तेल नुसतं साधं सुद्धा नाही, त्याच्यात मोहरी, बिब्बा, लसूण, कडुलिंब, काळे तीळ हे वापरलं जातं। त्याचं सगळं मिक्स करून ते तेल बनवलं जातं। आणि ते कशासाठी वापरलं जातात ना, जे इन्ग्रेडियंट त्याची पण म्हणजे सगळी माहिती सांगतात की हे का वापरलं आहे। म्हणजे तर मोहरी म्हणजे हे आकर्षण वाढवते मोहरी। नंतर बिब्बा तर मानसिक अस्थिरतासाठी बिब्बा, तर लसूण हे वाईट शक्तीनं घालवते लसूण, कडुलिंब हे नजर उतरवते, काळे तीळ मग मंत्र सिद्धी करतात। तर असं सगळं म्हणजे फुल त्याची एकदम डेफिनेशन वगैरे फुल। आणि जालिम तेल, हे तेल त्या बावलीला लावा रे,
किंवा ती बाहुली जर नसेल तर मग त्या तिची कुठली तरी त्या वस्तू घेऊन त्याला लावा. फुल अंधश्रद्धा. आणि हे जालिम तेल, त्याच्यावरती फुल धंदा, तेल विकून. आणि विचारूच नका मित्रांनो, काय रे, म्हणजे लोक ह्याच्यात बळी पडतात. ती आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावचे पाडे आणि जे सगळे आदिवासी हे असतात ना, ह्या अंधश्रद्धेला बळी पडतात आणि पैसे खर्च करतात आणि मग त्यांचं बरं वाईट जात नाही, कधी डॉक्टरकडे जात नाही, काय नाही. साप चावला, आता तुम्ही डॉक्टरकडे नाही जाणार तर काय होणार त्याचं? तर हे असं मंत्रांनी कधी होईल का? विष तुमच्या अंगात भिनणार आहे ते, अशा सगळ्या गोष्टी. पण हे सगळं म्हणजे काय, भीतीचं भांडवल. पण म्हणजे हे ॲक्च्युली कसं आहे, मानसिक आजार आहे ना मित्रांनो. मानसिक आजार खूप डेंजरस आहे, लोकांना ना सिरियसली घेत नाही. मानसिक आजार असेल माणूस, तो माणूस मग कंट्रोल सुटतो, मग तो काय पण बडबडतो, मग तो काय करतो त्यालाच समजत नाही आपण काय करतोय ते असं सगळं. पण मानसिक आजारांना सिरियसली आपल्या समाजाने घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सायकोलॉजिस्ट त्यांच्याकडे जाणं, त्यांचे सेशन घेणं आणि आपल्याला मानसिक रोग झाला आहे हे पहिली गोष्ट एक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर प्रेम समस्या, तर प्रेमावर हे तेल लावलं, तर प्रेमात जर अपयश तर हे तेल लावा, तुमचं सगळं ओके. अरे तेल लावल्यावर सगळं ओके झालं असतं तर सलमान खानने तेल लावलं त्याचा तेरेनाम झाला असता का? म्हणजे तेल लावल्यावर लग्न होऊन सक्सेस होणार असं काय? म्हणजे काय विका तेलाच्या नावावर. पण हे सगळं सांगण्याचं एवढंच आहे की हा पिक्चर तुम्ही बघा. हा पिक्चर आहे ना, जसा म्हणजे त्याचे प्रोमो दिसत आहे तसं नाही आहे, तुम्ही बघितल्यावरच तुम्हाला कळेल. पूर्ण मूवीमध्ये फक्त एवढंच आहे की ते स्पेशल इफेक्ट आणखी चांगले वापरले पाहिजे. मग अनीस नजमीनी हे भुलभुलैयामध्ये सेम टू सेम कॉपी नाही केलं पाहिजे. फक्त एवढंच आहे की करोडो रुपये करून ते हाऊसफुल 5 बघण्यापेक्षा रिजनल सिनेमा, जे मराठी सिनेमा जसा जारण आहे तसा बनवला पाहिजे. त्यातनं काहीतरी धडा घेऊन चांगले सिनेमे बनवले पाहिजेत. तर थम्सअप जारणला, थम्सअप अमृता सुभाष अँड टीम, फॅन्टॅस्टिक. भार्गवी चिरमुले, सोनाली कुलकर्णी सगळ्यांनी चांगला आपले रोल व्यवस्थित केलेत. जबरदस्त. थम्सअप नक्की बघा मित्रांनो, ते पण थिएटरमध्ये जाऊन. आता मी इथेच थांबतो. जय हिंद.